चला मॅचला सुरुवात होईल. आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया योगेश ढोले यांचा. हॅलो. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025 आजची चौथी रात्र आपण पाहता या स्पर्धेची. आणि या चौथ्या रात्रीतील ही पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. ती महालक्ष्मी तलवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा कोल्हारे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळतीये. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो महालक्ष्मी तलवडे टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आई एकविरा कोल्हारे टीमला. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहता या ठिकाणी जयवंत स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आकाश. परंतु आता आकाश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पहिल्या बॉल वरती सिंगल आली होती जयवंतच्या बॅट मधून. पहिला षटक साहिल. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, चौकार. आमचे डीजे साहिल आज खऱ्या अर्थानं ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. गेले 3 रात्र त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आज ते पुनश्च एकदा डीजेच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेलेत. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. आपण पाहता या ठिकाणी फलंदाज आकाशच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 धाव फलक्यावरती. साहिलच्या विरोधामध्ये 2 चौकार चांगले पाहायला मिळाले. शॉर्ट बॉल होता, हलक्यातनं ग्लान्स केलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 बॉलवरती मोठे फटके आले, त्यानंतर एक सिंगल धाव घेतली आणि अगदी नॉन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतंय. समजदारी दाखवली, कारण की अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे. अगदी पहिल्याच मॅचमध्ये आपण टॉस गमवला आणि त्यानंतर मात्र बॅटिंग वाटायला आले. अशा परिस्थितीमध्ये टार्गेट सेट करत असताना हे सत्र आखणं, ही प्लॅनिंग आखणं फार गरजेचं असतं आणि त्या प्लॅनिंगनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तो बॅटिंग करणारा आई एकविरा कोल्हारे टीमचा. इथे पुण्यामध्ये टाकला तर ओरपी चेंडूला पाठवलाय वाईड लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळी जयवंत यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आपण पाहताय जयवंत जे 40+ आहेत, खऱ्या अर्थानं बरेचसे वर्ष कोलारे गावसाठी त्यांनी क्रिकेट खेळलंय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एक सिंगल धाव आल्यानंतर धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या 15 धावा. बिनबाद 15 या धाव फलकावरती पाहायला मिळतात आई एकविरा कोल्हारे टीमच्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना महालक्ष्मी तलवडे टीमच्या अगेन्स्ट. कॅप्टननं जसं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा इथून मात्र गोलंदाज साहिलनं खर्च केलात. चला एकत्रित येऊ नका. प्रत्येक ओव्हरसाठी, प्रत्येक बॉलसाठी टीम मीटिंग नाहीये, कारण की गेले 3 रात्र आपण प्रत्येक टीमला या ठिकाणी पॅनलाइज केलंय. ज्या टीमनं खऱ्या अर्थानं गैरवर्तणूक केली त्या टीमला आपण पॅनलाइज केलंय. अगदी 25 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 5 षटकं समाप्त व्हायला साबित. 4 षटकं तुमची 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. याच्याकडे देखील कॅप्टन आपलं लक्ष असू द्या. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं बॅट्समनसाठी देखील काही नियम आखलेले आहेत. डगआउटच्या अगदी समोरच आपण क्रॉसिंग लाईन त्या ठिकाणी पाहताय.
फलंदाज आतमध्ये आऊट झाल्यानंतर डगआउटचा जो फलंदाज आहे तो त्या लाईनच्या आतमध्येच क्रॉस होणं बंधनकारक आहे. जे काही नियम आहेत ते आपण खऱ्या अर्थानं प्रत्येक रात्री या ठिकाणी सांगितलेत. इथे अगदी आपण पाहताय चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. खऱ्या अर्थानं थोडंसं फंबल पाहायला मिळालं. अगदी त्यांच्या बाजूनं बॉल निघून गेलाय. डीप मध्ये चालला होता परंतु शेवटच्या क्षणी बॉलला अडवलं गेलं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा 2 धावा आपल्याला इथून पाहताय. 17 धावा धाव फलकावरती. 17 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगला बॉल हा चांगला बॉल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलं अखेर गोलंदाज रोशन याबिली ऑन साइडला फ्लिक केलाय. वेकंड एरिया शोधली आहे क्षेत्ररक्षकासाठी. मोठा चेसे बॉल थांबणारी आउटफील्ड फास्ट आहे. चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. धावा होतील 21. चौकार आल्यानंतर 21 धावा धाव फलकावरती पाहत आहे. इथे फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवलंय काउ कॉर्नर निजन मधून सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. चार बॉलचा खेळ समाप्त नंतर धावा धाव फलकावरती 25 धावा धाव फलकावरती इथून आपण पाहताय. या 4 बॉल मध्ये अगदी 10 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या. चांगला बॉल अगदी सबोर टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. इथून डॉट बॉल पाहताय. हे डॉट बॉल खऱ्या अर्थानं आता मदत करतील फिल्डिंग करणाऱ्या महालक्ष्मी तलवडे टीमला. जेवढे डॉट बॉल येतील ना, जो प्रेशर झालाय खऱ्या अर्थानं, मोठे फटके आलेत, तो दबाव कमी करण्याचं काम निश्चित हे डॉट बॉल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून देखील आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिल्यानंतर धावा धाव फलकावरती आपल्याला निश्चित इथून पाहायला मिळत आहेत. त्या 25 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 15 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अगदी पहिल्या 4च बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर आलेले 2 डॉट बॉल आणि ते डॉट बॉल बरंच काही शादाब बाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हृदय चषकामध्ये सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच दिवसांमध्ये त्यांची देखील एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते. कर्जत खालापूरचे दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं आमदार चषक 2025 ही स्पर्धा याच मैदानावरती ऑन साइडला फटका चांगलाय. मिड विकेटला बॉल उडवलाय. चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
या धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. जे आमचे लाडके प्रेक्षक त्या ठिकाणी असतील प्लीज बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. 31 धावा धाव फलकावरती आल्यात या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आई एकबिरा कोल्हारे टीम कडनं जयवंत आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय आकाश. दोनही फलंदाजांचा विचार करायला गेलो तर अगदी मोठे फटके दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आल्यात. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप होताना पाहायला मिळते आणि त्याचनंतर अगदी धावसंख्येचा आलेख देखील अगदी उंचवताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी तिसरं षटक चालू असताना 31 धावा धाव फलकावरती आल्यात. एकही विकेट आली नाहीये. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंच इथे सांगतात नो. त्याच्यावरती आलाय षटकार. साईड साठी या ठिकाणी चेक केलं जात आहे. तुमचा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी वेबसाईट आहे की नाही. MTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा डिसिजन चेक केला जातोय. टेक्निकल रूम मधून आपण पाहताय या ठिकाणी आमचे कुणाल सर आणि त्यानंतर आमचे टीव्ही अंपायर थर्ड अंपायर आपण पाहताय खुरामजी नजे सर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल द्या बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहताय नो बॉल आहे सर. नो बॉल. ओके. नो प्लस 7 धावा धाव फलकावरती ऍड होतील. या 7 आल्यानंतर धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 38. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्या बॉल. 38 धावा धाव फलकावरती आल्यात. तिसऱ्या ओव्हरचा एक बॉल इथून समाप्त झालाय. काय सुसाटानं सुटलाय आई एकबिरा कोल्हारे संघ. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. याहून चांगला स्टार्ट काय होऊ शकतो खऱ्या अर्थानं आई एकबिरा कोल्हारे टीम साठी. सलामीचे दोन्ही फलंदाज. तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत 38 या धावसंख्येवरती चांगली पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर अगदी 5 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक चालू असताना 38 धावा धाव फलकावरती आल्यात. 10 विकेट हातामध्ये. मॅच बॉल आलाय सर. तो बॉल घ्या. फ्रीटचा बॉल होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय क्षेत्ररक्षकाचा राहिला. एफर्ट्स लगावत असताना खऱ्या अर्थानं स्वतःला स्ट्रेच केलं. बॉल हातामध्ये कॅरी केला परंतु फ्रीटचा बॉल होता. त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगलच धाव. विकेट मात्र येणार नाहीये. 39 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. हलक्या हातानं बॅकफुटला जात असताना कट केला. अगदी आपण पाहताय पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. 40 धावा इथून कंप्लीट झाल्यात. तर बॅटिंग करणाऱ्या आई एकबिरा कोल्हारे टीमच्या आपण पाहताय महालक्ष्मी तलवडे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. कदाचित या धावा आल्यानंतर आता महालक्ष्मी तलवडे टीमच्या कॅप्टनला देखील प्रश्न पडला असेल की डिसिजन आपला चुकलाय की काय. इथे देखील फुलटॉस. त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. माननीय संदेशजी हजारे साहेबांकडनं या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते फलंदाज आकाश. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आकाशचे. आपण पाहता आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. अगदी जर पाहायला गेलं तर 7 बॉल आणि 28 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती आकाश यांची. जबरदस्त बॅटिंग. चांगला स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट. सुसाटानं सुटलेत आई एकबिरा कोल्हारे टीमचे दोन्ही सलामीचे फलंदाज. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय. प्रत्येक गोलंदाजावरती अटॅकिंग करताना सुरुवात समोर टाकला होता. यावेळी इनफिल्डला क्लिअर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
इथे मात्र आपण पाहताय सुशांतनं चांगला झेल कॅरी केला आहे आणि पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी अगदी आपण पाहताय गोलंदाज भूषणनं या ठिकाणी मिळवून दिलाय. 8 बॉल आणि 28 धाब्यांवरती पहिली विकेट आली आहे ती आई एकविरा कोल्हारे टीमची. आयोजक आणि आयोजनाबद्दल बोलणाऱ्या नाही या स्पर्धेतून बाद केलं जाईल. जो संघ गैरवर्तणूक करेल त्या संघाला पुढील 3 वर्ष या मैदानावरती मॅचेस खेळता येणार नाही आणि जो संघ प्रवेश घेऊन लॉट्समध्ये त्याचं नाव असतानाही इथे गैरहजर राहील त्या संघालाही पुढील 3 वर्ष या मैदानावरती खेळता येणार नाही आहे. तर मित्रांनो या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. दोन्ही आपण पाहतो कोल्हारेवरून आणि तलवाड्यावरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कोणत्या सिंगल माणसाचं नाव घेतलं जाणार नाही कारण सर्व आमच्यासाठी समान आहे. या स्पर्धेची थिंकच आहे सर्व धर्म समभाव ब्रदर्स फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा आम्ही पाहतो. संविधान रक्षक प्रत म्हणून त्याला म्हटलं जातं. या स्पर्धेचं विरुद्ध वाक्य आहे सर्व धर्म समभाव. म्हणून काही फ्रेंड्स यांनी मिळून हे ब्रदर्स चषक 2025 नियोजन केलं आहे. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक पाहुणा हा आमचा पाहुणा आहे. दोन्ही संघाचे जे पाठीराखे त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकता. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये तिथे जॉईंट आहेत आमचे योगेशजी ढोले. इथे देखील ऑन साईडला टर्न केलं बॉलला एकच धाब्यातून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतं ते 48 या अंकावरती आपण पाहू शकता. 48 धाबा धावफलकावरती आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना रोशन या गोलंदाजांना आपण पाहू शकता. चौथ्या षटकामध्ये रोशननं खऱ्या अर्थानं सेकंड स्पेलमध्ये आलाय रोशन कारण की अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी दूरवरून हा फटका ऑफर केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला. षटकार चला जय हनुमान खांडा संघ बघा सुभाषजी गोमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्मारामजी घोडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या सहकार्यासोबत आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेरल खंडा टीम आपण रेडी राहायचंय. तर यानंतर सेकंड राऊंड होईल. जय हनुमान नेरल खांडा संघ विजेत्या संघासोबत सेकंड राऊंड खेळला जाईल. आपण त्वरित त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं. त्यानंतर आपण पाहतो लॉट्स उडवले जाणार आहेत. इथे चांगला बॉल यष्टीरक्षकानं बॉल सोडल्यानंतर शॉर्ट टर्नबार मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावा धावफलकावरती आलात.
त्या 55 धावा धावफलकावरती, एक बाद 55 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. ते पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई एकविरा कोल्हारे टीमची जो महत्वाचा फलंदाज अगदी आपण पाहताय आकाश 8 बॉलमध्ये 28 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती बंटी दाखल झाला. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी कट केलाय शॉट, थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॉल डीप, थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे दाखल झालाय. चौकार. कित्येक वर्ष क्रिकेट पासून दूर राहिलेला हा खेळाडू या येणाऱ्या सीझन मध्ये रणजी स्पर्धेमध्ये प्रॅक्टिसला उतरला. संघ पुन्हा आता काही दिवसापूर्वी या वर्षी अनेक स्पर्धा खेळला नाही, पण जयवंत हजाराने पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झाला. आज तरुणांना लाजवेल अशी कामगिरी मैदानावरती करतोय. अफलातून फटकेबाजी.
जशी मार्चला सुरुवात होईल आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक गोड आवाज. गेले बरेचसे वर्ष कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ समालोचक म्हणून या कर्जत टेनिस क्रिकेटची सेवा केली ते आमचे संदीपजी बोराडे सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. या सर मायक्रोफोनवरती आपले सहर्ष स्वागत. हॅलो चेक. हॅलो येस, थँक्यू योगेश. तमाम क्रीडा रसिकांचं करूया स्वागत आणि जाऊया अगदी मंचाकडून मैदानाकडे. अर्थातच एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला जरूर आली आहे. इंटरव्हल आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच एकीकडे महालक्ष्मी तलवडे आणि त्याच्या विरोधात ऐकवीरा कोल्हारे. सर्वप्रथम बॅटिंग साकारताना ऐकवीरा कोल्हारे टीमने धावा कमवल्यात त्या टोटल 71 आणि विजयासाठी 72 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी महालक्ष्मी तलवडे टीमची मैदानात पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती बॅटर संकेत, नॉन स्ट्रायकर एंड वरती साहिल. संकेत आणि साहिल हे फॅक्टर सध्या मैदानात जरूर आपण अनुभवतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर अर्थातच बंटी. जबरदस्त बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आहे. टार्गेट फार मोठा आहे खरं म्हणायला गेलं तर. अगदी 5 षटकांचा मर्यादित खेळ, परंतु या खेळासाठी जीव ओतून प्रयत्न केले जात आहेत. चांगला फटका. रन मशीन का म्हटली जातीये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात पहिल्याच बॉल वरती दिलं जात आहे ते बॅटर संकेतच्या माध्यमातून. मी म्हटलं की एक बिग फाईट, मोठं युद्ध, एक फार मोठं बॅटल सध्या आपल्या भेटीला जरूर आलंय. कारण तलवडे आणि त्याच्या विरोधात कोल्हारे टीम जरूर मी तर म्हणेल ऐकवीरा कोल्हारे टीमची धावसंख्या 71 या आकड्यावरती मजल मारताना दिसून आले आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती संकेत बॅटरकडून सिक्सर जरूर पाहायला मिळतोय. पंचांच्या डोक्यावर ऑनसाइड रिजन मध्ये हा बिग षटकार जरूर पाहायला मिळालाय. ब्लास्ट केलाय. त्रिफलाची दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. टी फॉर टॅट. ईट का जवाब पत्तर. आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे संकेतला गोलंदाज बंटीच्या माध्यमातून उत्तर. ठोक तू डीजे. डीजे थोडं थांबवतो. एक सूचना आहे की खऱ्या अर्थानं 9 ते 13 या कालावधीमध्ये जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचे लॉट्स, लाईव्ह लॉट्स MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही मॅच जशी समाप्त होईल एक 5 मिनिटांचा ब्रेक असेल, 15 मिनिटांचा, आणि त्याच्यामध्ये लगेच आपण लॉट्स, लाईव्ह लॉट्स या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यानंतर सेकंड राऊंडला लगेच सुरुवात होईल कारण की विनिंग टीमला थोडंसं रेस्ट देखील हवं आहे. त्याच्या वेळामध्ये आपण लगेच लॉट्स या ठिकाणी घेणार आहोत. तर ज्या टीमच्या मॅचेस असतील त्यांनी जरूर MTC लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह लॉट्स आहेत आंबेडकर चषक 2025 चे या ठिकाणी आपण घेणार आहोत. थँक्यू. ओव्हर टू संदीप सर. येस, थँक्यू योगेश. अगदी बॅटल फार मोठं पाहायला मिळाला. युद्धाचा रणसंग्राम काय असतो ते मात्र पहिल्या 2 बॉलवरती जरूर पाहायला मिळाला आहे. षटकाराने संकेतने सुरुवात केली होती. काटेकी टक्कर होईल असा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना बंटीने यू टर्न जरूर घेतलाय. कारण अगदी त्रिफला चित केलाय. मिस केलं बॉलाने डेफिनेटली हिट पाहायला मिळालाय. दांडी गुल झाली ती मात्र संकेत या बॅटरची मोठा झटका आहे सध्या मी तर म्हणेल ऐक महालक्ष्मी तलवडे टीमला. 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 72 धावसंख्येचं टार्गेट मोठं नाहीये, परंतु प्रयत्नांना यश यावं लागतं. आणि इथे मात्र आता सिंगल जरूर रोटेट पाहायला मिळते. 3 बॉलचा तरार संपलाय. 7 धावा ह्या धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये उत्तुंग धावसंख्या येणं अपेक्षित असताना मोठी विकेट जरूर पाहायला मिळाली आहे. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. बंटी ऑन फायर. चांगला फटका. यावेळी ऑन साइडला बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. येत्या 9 ते 13 तारखेपर्यंत एक मोठं रणसंग्राम, कर्जत तालुक्यातील क्रिकेटचा महारणसंग्राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल स्पिन केलं गेलं. अगदी मी तर म्हणेल नजाकत बोटांमधली मैदानावरती दाखवली गेली. फिंगर रोल होत असताना इथे मात्र डॉट येतोय.
समोरचा बॅटर आपण पाहतोय साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा वाजवी किल संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते एका विकेटच्या नुकसानीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ती सरासरीचा जर तुम्ही विचार करायला गेला तर एक मोठी सरासरी तुमच्या भेटीला जरूर आहे. 14.40च्या सरासरीने प्रति षटक या धावा कुटायच्या आहेत. परंतु एक मोठा धक्का संकेतच्या स्वरूपात लागला गेला आई एकविरा कोल्हारे आई महालक्ष्मी तलवडे टीमला आणि तो झटका मात्र जिवारी जरूर लागू शकतो. कारण संकेत वेट अँड वॉच अगदी मी तर म्हणेल षटकार तुमच्या माठमधून जरूर आला. तदनंतर प्रत्येक बॉलवरती निरीक्षणात्मक कामगिरी करणं हे अपेक्षा असताना तिथे मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट जाते. मिस केला गेला बॉलला आणि डेफिनेटली आपण पाहिलं गोलंदाजाकडून हिट पाहायला मिळालाय. 12 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 12 रन्स ऑन 1 विकेट. अगदी एक लॉस जरूर पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संभाजी फार मोठं नाव आहे परंतु सध्या मैदानात तितकीच ताकदीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉल वरती संभाजी या ठिकाणी झटका देण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवात चांगली आहे. राईट आर्म राउंड द विकेट. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. बऱ्याचशा गोलंदाजांकडे पाहायला गेलं तर ऍक्शन मध्ये फार वेगळे पण जाणवतं. सातत्यपूर्ण व्हेरिएशन आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर एक चांगली ऍक्शन सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. गोलंदाज संभाजी बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. समोर बॅटर आपण पाहतोय साहिल. डायरेक्ट हिट केलं जात आहे. यावेळी काय घडतंय ते पाहूयात. निरीक्षणात्मक कामगिरी पंचांची आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि यावेळी मात्र पहिल्या रन साठी मला वाटतं काहीसा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. जर इथे चेक केलं जाईल अगदी 3ही रन चेक केल्या जातील. चला थर्ड अंपायर. तिसरे अंपायर चला ना. नाही मी नाही देऊ शकत. नाही देऊ शकत आपण. नाही त्यालाच होऊ दे. मला अजय डायरेला बोला. सर पहिल्या रन साठीच बॅटर बाद होईल. बॅटरला या ठिकाणी परतावं लागेल. बॅट अगदी हवेत होती. टायमिंग मला थोडंसं अचूक वाटत होतं परंतु यावेळी बॅटचा विचार करायला गेलं तर बॅट हवेत होती. तदनंतर डायरेक्ट हिट मात्र पाहायला मिळालं. फार चांगलं युद्ध आपल्याला पाहायला मिळत होतं. असं वाटत होतं की यावेळी महालक्ष्मी तलवडे टीम फार मोठ्या धावसंख्येला उंची देताना जरूर दिसेल. या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा यशस्वी वाटचाल करताना दिसत होते. पहिल्या बॉलचा एक ॲव्हरेज पाहायला गेलं तर परंतु तदनंतर आपण पाहतोय युटर्न जरूर मॅचला आलाय. परंतु संभाजीने या मॅचला मात्र अगदी सुरुवात केली आहे. फिंगर झालंय यावेळी आपण पाहतोय. माफी मागताय. फिंगर अप होत होतं परंतु बॅटची कडा यावेळी जरूर फलंदाजाची पाहायला मिळाली.
13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी रनआउटच्या स्वरूपात एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली होती. फटका उचललाय जरूर. इथे सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 14 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावा संख्येचं टार्गेट असताना दुसरं षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हवाई हल्ला चढवलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बिग ब्लास्ट, सिक्सर. बावन्न धावसंख्येची आवश्यकता आहे. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 20 या आकड्यावरती. 18 बॉल 52. जरा पहिल्या इनिंगकडे आपण नजर जरूर टाकूयात. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये जिथे साहिलनी गोलंदाजी केली, तदनंतर आपण पाहिलं की रोशनने गोलंदाजी केली. या 2 षटकांचा जर विचार करायला गेला तर 25 धावा तिथे होत्या. इथे 20 धावा आहेत. फटका सजवला जातोय, परंतु यावेळी सिंगल जरूर पाहायला मिळते. 18 बॉल 52ची गरज असताना या बॉलवरती एकच धाव पाहायला मिळते. आता थोडं तलवडे टीमला विचार करण्याची वेळ जरूर आली रे, कारण या वेळेवरती तुम्हाला स्वार व्हावं लागेल. अगदी घोड्याची रेस जशी मैदानात होते ना, त्या पद्धतीच्या रेसला तुम्हाला सामोरं जावं लागेल, कारण या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे. इथे तुम्हाला धावा येणं अपेक्षित आहे. चांगला बॉल, गोलंदाजी तेज तर्रार, एक रफ्तार जरूर पाहायला मिळते. कैलास ह्याच्या हातात येईल, कारण इथे जर पाहायला गेलं ना तर मला वाटते इथे 5 षटकांमधली जी 2 षटके आहेत ना, त्यातलं एकावरती शिक्कामोर्तब जरूर पाहायला मिळेल, तो म्हणजे संभाजी, ज्याच्यावरती मात्र 2 षटकांचा विचार जरूर मैदानात केला जाईल, कारण इतकी चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणाला षटकार जरूर आला. परंतु पाहूया काय घडते मैदानात. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय, अगदी फ्लाय केला, बॉल जातोय थर्डमॅन रिजन मधून, सीमारेखा बाहेर येतोय तो दर्जेदार चौकार. या ठिकाणी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 26 या आकड्यावरती. सामन्यातले कटुता जरूर पाहायला मिळते. चांगला फटका, पुन्हा एकदा बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 धाव्यांसाठी. आणखी एक दर्जेदार
चौकार. सुरुवात चांगली झाली होती, परंतु तदनंतर आपण पाहिलं की 2 षटकांमध्ये धावा कमतरतेत जरूर आल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करायला गेले तर यावेळी मात्र हे षटक झोडून काढण्याचा प्रयत्न जरूर आहे. 5 षटकांमध्ये फार निर्णायक षटक आहे. 2 षटकांमध्ये धावा आल्या नाही आहेत. इथे सिंगल जरूर चौकार जरूर येतोय आणि या 4 धाब्यांच्या मदतीने 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले थर्ड अंपायरकडे आपण जरूर जाऊयात. परंतु इथे तिसऱ्या षटकाचा खेळ येतोय समाप्ती पथावरती. धावसंख्या सुद्धा या रिव्ह्यू नंतर जरूर आपण देऊयात. Okay, let's go. चौतीस या आकड्यावरती चांगला बॉल. एक चांगली रफ्तार जरूर पाहायला मिळते. बंटी गोलंदाजी मार्क वरती ज्याने पहिलं स्पेल हाताळलं होतं. पहिल्या स्पेलचा विचार करायला गेला तर एक टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा होता तो महालक्ष्मी तलवडे टीमचा. त्याला त्याने ब्रेक जरूर केला पहिल्या षटकात. सरासरीपर्यंत सुद्धा पोहोचू दिला नव्हता. त्याचा परिणाम सेकंड स्पेल जरूर त्याच्या हातात आलाय. चांगला बॉल. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. आक्रमकता तितकीच आहे, परंतु या आक्रमकतेचा विचार करायला गेला तर डॉटची संगता होती. चांगला बॉल. यावेळी फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. 4 डॉट बॉल आलेत गोलंदाज बंटीच्या माध्यमातून. ही बॉल मात्र आता सामन्यातली कटुता आणून देत आहेत मैदानावरती. सांगून देत आहेत की हा सामना आता एकविरा कोलारे टीमच्या बाजूने झुकतोय. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. टो केला आणि दत्तमारा पाहतोय की ती बॉल रवाना होईल तर रिझन मधून 4 धाब्यांसाठी चौकार जरूर पाहायला मिळते. दिमागदार फटका सजवला. 4 डॉट बॉल आल्याच्या नंतर बॅटर कडून हा चौकार येतोय. अगदी करण आपण पाहतोय षटकार चौकार आणि तितकेच डॉट बॉल करणच्या वाट्याला सुद्धा आलेत. सामन्यात क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यपूर्ण वार्तालाप करत असतो की सांगत असतो की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धाव येणं अपेक्षित आहे. क्रिकेटचं समीकरण फार मोठं आहे. ज्यावेळी पहिली इनिंग चालू असते ना त्यावेळी बॉल टू रन असं गणित क्रिकेटमध्ये आणणं अपेक्षित असताना इथे एक धावसंख्येचा डोंगर कोलारे टीमने उभारलाय. हा चांगला बॉल. इथे डॉट आलाय. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 38 या आकड्यावरती 6 बॉल आणि 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. Go.
हॅलो. हवाई हल्ला जरूर चढवलाय. परतावा लागेल. निर्णायक बॉल होता यावेळी. अगदी मी तर म्हणेल या बॉलवरती सिक्सर येणं अपेक्षा होती. सामन्यात आता केवळ औपचारिकता शिल्लक राहते, कारण 5 बॉल आहेत. जर गोलंदाजाने फार मोठी चुकी मैदानात घडवून आणली, 3 षटकार जर या ठिकाणी टोकले तर आमचे आदरणीय पाहुणे संदेशजी हजारे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अगदी आपण पाहतोय ना की हे 3 षटकार फार महत्वाचे असतील. संघाच्या धावसंख्येपर्यंत एक टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हाही सुद्धा असेल. परंतु पाहूया या ठिकाणी काय घडतंय. चांगला बॉल. अगदी डॉट बॉलची संगता केली गोलंदाज आकाश. गुल्डई स्पॉट वरती बॉल जरूर होता. सरळरित्या कीपरच्या हातात. औपचारिकता शिल्लक आहे सामन्यांमधली. अगदी सूरज गेलेत मैदानात. 3 षटकार. संदेश हजारेंचे 2000. जसे मैदानात अवतरले तसे 2000चं पारितोषिक आलं. संदेश हजारे पण खुशीत होते. सूरजसाठी ते पारितोषिक खरं म्हणायला गेलं तर त्यांनी लावलं होतं. हा बॉल इथे आलाय आउटसाइड झाला. एक्स्ट्रामिड इज वाईड. वाईडच्या माराने एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चांगला हिट. विजय दुहेरी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. असो, प्रयत्न चांगला होता. प्रॅक्टिस मध्ये केलं तर बरंच काही होईल. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. मॅच इथे फिनिश होईल. अगदी आपण पाहतोय विजयी झालाय तो ऐकवीरा कोल्हारे टीम. आपलं अभिनंदन. आणि महालक्ष्मी तलवडे टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल मनस्वी आभार. आकाश गवली आपण या मंचावरती आपला पारितोषिक घेऊन जायचं. संदेशजी हजारे यांच्या मार्फत ते पारितोषिक लागलं गेलं होतं. मला वाटतं 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. आकाश गवली आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. आकाश गवली ठरला मॅन ऑफ द मॅच. अगदी